नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज करंट अफेअर्स मधला एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट समजून आपल्याला घ्यायचा आहे. WTO बद्दल बऱ्याचशा लोकांनी माहिती बघितलीच असेल किंवा बऱ्याचशा लोकांना माहिती असेलच की WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक महत्त्वपूर्ण खबर ओके या मार्च महिन्यामध्ये आलेली आहे. मार्चमध्ये साधारणतः एक 26 ते 29 मार्च 2026 मध्ये याची एक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स झाली, जी की आतापर्यंतची 14वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होती. किती होती? 14वी मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. जे काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला या ठिकाणी भेटले होते. आता इथं दोन महत्त्वाचे मुद्दे तयार होतात. एक तर या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स कुठे झाली आणि मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये काय डिस्कशन झालं. हे दोन मुद्दे या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स किंवा करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर तिसरा मुद्दा जो आहे तो आहे WTOच्या बेसिक इन्फॉर्मेशन बद्दल, ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज बद्दल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि या व्हिडिओला जनरली शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला नक्कीच चांगली इन्फॉर्मेशन भेटेल असं मला तरी वाटतं आणि सगळे पॉईंट्स मी या ठिकाणी सिस्टमॅटिकली कव्हर करून देईल. बघा, ही जी आत्ताची परिषद झाली ती कुठे झाली, तर याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जी 14वी होती ती झाली याओंडे. कॅमेरून एक देश आहे, या कॅमेरूनच्या देशामधील असलेली याओंडे ही तिथली कॅपिटल. तर त्यामध्ये ही खास परिषद झाली. ती कधी झाली, कालावधी काय होता, तर 26 ते 29 मार्च 2026 रोजी. त्याचे अध्यक्ष कोण होते, तर कॅमेरूनचे ज्या ठिकाणी परिषद होती तिथले व्यापार मंत्री जे अध्यक्ष राहतात, तर व्यापार मंत्री होते ल्यूक मॅग्लोर मार्बा अतांगाना. जरा थोडंसं अवघड नाव आहे, पण ल्यूक लक्षात ठेवा, ठीक आहे. WTOची एक अपिलीय संस्था असते. सगळ्यांना माहितीच असेल की WTO ज्यावेळेस अस्तित्वात आले 1995च्या काळात, तेव्हा WTO मध्ये एक अपिलीय संस्था ओके, त्याला अपिलेट बॉडी म्हटलं जातं, की सपोज एखाद्या मुद्द्यावरती एखाद्या देशाला अपील करायचे असेल किंवा एखादा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय त्या देशाला मान्य नसेल, तर तो देश त्या ठिकाणी अपील करू शकतो किंवा एखाद्या देशाच्या विरोधात त्या ठिकाणी जबाब मागू शकतो. यासाठी एक अपिलीय बॉडी असते. ही अपिलीय बॉडी अनेक वर्षांपासून ठप्प पडलेली आहे आणि भारताने त्याला पुनर्जीवित करण्याची मागणी केलेली आहे. कारण की आता WTOच्या बाबतीत बघायला गेलं तर भारत आणि WTOचा थोडासा एक असा थोडासा असं रिलेशन आहे की सासू सुनेचं कसं रिलेशन असतं थोडंसं ताणलेलं, तसं एक WTOचं आणि भारताचं कायम ताणलेलं रिलेशन असतं. आता त्याच्या मागची जी महत्त्वाची कारणं आहेत ते आपण थोडंसं तुम्हाला पुढे लक्षातच येऊन जातील की WTOचं आणि भारताचं का वाजत राहतं. तर भारताचे प्रतिनिधित्व आत्ताच सांगितलं, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. ही मंत्रिस्तरीय कॉन्फरन्स असते. मी परत एकदा सांगतो, मंत्रिस्तरीय. या ठिकाणी प्राईम मिनिस्टर आणि राष्ट्रपती वगैरे अशा लोकांना बोलवलं जात नाही. ही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स असते. मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स खूप महत्त्वाची राहते. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. ठीक आहे. आता या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला आणि या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये नक्की काय चर्चा झाली याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊ. पण आता हे समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की WTO ज्यावेळेस अस्तित्वात आली होती त्याच्या आधी एक गॅट नावाचा करार होता आणि या गॅट नावाच्या करारामध्ये विकसित देश आणि विकसनशील देश यांचा एक खूप छान पद्धतीचा बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केला गेला होता. पण तो छान पद्धतीचा बॅलन्स नंतर काहीच काळात जसं जसं गॅट आलं 48 मध्ये, काहीच काळामध्ये अगदी 5 वर्षामध्येच विकसित देशांनी त्या ठिकाणी ॲडव्हान्स घेतला आणि विकसित देश प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपला कसा स्वतःचा फायदा होईल, आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ, आपल्या देशातल्या कंपन्यांचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल, आपल्या देशात कसं काही मोठ्या प्रमाणात आपल्या देशाचा GNP वाढेल, याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काय करायला लागले, प्रयत्न करायला लागले. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं विकसित देश हे कायम WTO किंवा WTOच्या आधी असलेलं गॅट या दोन्ही ठिकाणी काय करत होते, दादागिरी करत होते. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की ही एक संघटना आहे. कोणती? WTO. पण ही जी गॅट आहे ना, हा गॅट एक करार होता. गॅट काय होता? करार. तर गॅट करारामध्ये विकसित देश अवगत किंवा पुढे राहायचे, दबाव टाकायचे. पण WTOच्या बाबतीत तसं नाहीये. WTO मध्ये एक खासियत अशी आहे, 166 देश आहेत WTO मध्ये. 166 देशांमध्ये जवळपास सगळ्या देशांची एखादी जर मंजुरी आली, ठीक आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. एखाद्या मुद्द्यावरती सगळ्याच देशांची मंजुरी आली तरच ते मान्य होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. या संघटनेचं खासियत अशी आहे की या संघटनेमध्ये मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स वगैरे अशा ठिकाणी पूर्ण देशांची मंजुरी लागते जर एखादा मुद्दा उपस्थित किंवा एखादा मुद्दा जर मान्य करायचा असेल.
मग अशा ठिकाणी काय होतं की काही देश मान्यता देत नाही, काही देश मान्यता देतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. काही देश मान्यता देतात आणि काही देश मान्यता देत नाही. ह्याच्यामुळेच बरेचदा WTOच्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये काही वादविवाद होतात आणि या वादविवादांवरतीच आपल्याला खास चर्चा आजची करायची. आता बघा, याच्या आधीची जी WTOची जी कॉन्फरन्स झाली होती, WTOची जी सगळ्यात याच्या आधीची म्हणजे 2024 मध्ये जी झाली होती ती अबुधाबीला झाली होती. आणि अबुधाबीला जेव्हा परिषद झाली तर त्या परिषदेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले. याच अबुधाबीच्या परिषदेमध्ये फूड सिक्युरिटी संदर्भात, त्यानंतर डिजिटल जे काही वस्तूंचा व्यापार होतो त्यांच्या संदर्भात मुद्दे उचलले गेले होते, पण त्याच्यावरती पूर्णपणे निर्णय घेतले गेले नव्हते. आता याच अबुधाबीचा पाडा पुन्हा एकदा या नवीन याउंडे नावाच्या परिषदेमध्ये झाला. आता 14वी परिषद जी होती अबुधाबीची जी होती ती 13वी होती, हे लक्षात ठेवा. अबुधाबीच्याच परिषदेमध्ये दोन देश सहभागी करून घेतले होते. 2 देश सहभागी करून घेतले होते. 165वा देश आणि 166वा देश. लक्षात घ्या, पुस्तकांमध्ये 164 देश जर असतील तुमच्या तर ते पटकन अपडेट करून घ्या, कारण की बऱ्याचशा पुस्तकांनी अपडेट करून दिलंच नाहीये की WTOला 166 सदस्य आहेत म्हणून. तर याच्यामध्ये 2 सदस्य वाढलेले आहेत. हे 2 सदस्य आहेत कोमोरोस आणि तिमोर लेस्ते. कोमोरोस आणि तिमोर लेस्ते. ठीक आहे, असे 2 या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे देश आहेत. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे, या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात व्यापार व्यवस्थित होणे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे या व्यापारात बंधन नसावी. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारात बंधन नसावी म्हणजेच काय, एका देशातून, हा देश आहे, या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये इझिली व्यापार केला जावा. यासाठी ज्या काही व्यापारी संस्था आहेत किंवा ज्या काही खाजगी संस्था आहेत, या खाजगी संस्था, व्यापारी संस्था आपलं उत्पादन एका देशातून दुसऱ्या देशात इझिली जाऊ शकतं. म्हणजे थोडक्यात फ्री ट्रेड म्हणजे मुक्त व्यापार जास्तीत जास्त करायचा, असा या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उद्देश आहे. म्हणजे या ठिकाणी मिळणारी जी वस्तू आहे ती वस्तू इझिली या देशामध्ये मिळाली पाहिजे. यामध्ये खूप जास्त पेपरबाजी किंवा इतर गोष्टी झाल्या नाही पाहिजे, असं WTOचं म्हणणं आहे. पण काय आहे, जगामध्ये सगळे सारखे आहेत का? आपली हाताची 5 बोट आहेत, सगळी सारखी आहेत का? नाही. WTOला ह्याच गोष्टी समजत नाही. WTO प्रयत्न करतं की आंतरराष्ट्रीय व्यापारात बंधनं नसावी. पण इथं प्रॉब्लेम असा होतो की आता बघा, या ठिकाणी एक USA सारखा देश आहे. सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात काढेल देश सध्याच्या परिस्थितीत USAच आहे. ज्या USAने अनेक देशांवरती आपला दबदबा कायम ठेवला आहे. म्हणजे USA काय करतं, USA एखाद्या देशावर बॅन पण करू शकतं. याच्याबरोबर व्यापार कोणी करायचा नाही. म्हणजे एखाद्या देशाला तो काय करतो, दाबायचा पण प्रयत्न करतो. USA हा एक विकसित देश आहे. USA काय विकसित देश आहे, नीट समजून घ्या मी काय म्हणतो. USA हा काय एक विकसित देश. आता विचार करा, इथं ब्राझील आहे, ठीक आहे, या ठिकाणी साऊथ आफ्रिका आहे, या ठिकाणी इंडिया आहे, या ठिकाणी चायना आहे. आता हे सगळे जे देश आहेत ना, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, ब्राझील, हे सगळे विकसनशील देश आहेत. हे कोणते देश आहेत? विकसनशील देश. आता ह्या विकसनशील देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान असतं का? नसतं. याच्यापेक्षाही गैरगुजरे देश म्हणजे हे येतले चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, दक्षिण सुदान, साऊथ सुदान, नॉर्थ सुदान, त्यानंतर सोमालिया. हे जे देश आहेत ना, हे तर अत्यंत गरीब आहेत. हे अत्यंत कसे आहेत? ते गरीब आहेत. त्याला आपण म्हणू अविकसित देश. ठीक आहे, अविकसित देश. याच्यातले भरपूर सारे जे हिरव्या कलरचे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे हिरव्या सगळ्या कलरचे जे देश आहेत, हे सगळेचे सगळे WTOचे मेंबर्स आहेत. आता या हिरव्या कलरचे जे देश आहेत हे WTOचे मेंबर आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट इथं लक्षात ठेवा अशी, ठीक आहे, हे लक्षात ठेवा की आता काय मी म्हटले, बंधनं नसावी. आंतरराष्ट्रीय व्यापारात जर बंधनं नसतील तर तुम्ही विचार करा, अमेरिकेची कुठली वस्तू इझिली इथं येईल, इथली वस्तू इझिली आपल्या भारतामध्ये येईल, चायनाची वस्तू इझिली आपल्या भारतामध्ये येईल, भारताची वस्तू चायनामध्ये जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे की जो देश प्रगत आहे, पुढं आहे, ज्याने विकास चांगला केलेला आहे, असा देश या व्यापारामध्ये सगळ्यात पुढे राहायचा प्रयत्न करतो. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. एखादा देश जर प्रगत आहे, त्याच्याकडे सगळ्याच सुखसुविधा आहेत, त्याच्याकडे सगळ्याच यंत्रसामुग्री आहेत, त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, तर तो काय करतो,
ज्या देशात जो देश गरीब आहे किंवा जो देश विकसनशील आहे त्या देशामध्ये शिरायचा प्रयत्न करतो. आणि असं जर झालं तर आपल्या देशामध्ये एक इनसिक्युरिटी तयार होते आपल्या उद्योगधंद्यांना, आपल्या कृषीला, आपल्या इतर गोष्टींना काय होते, इनसिक्युरिटी तयार होते. तर या संदर्भात महत्त्वाच्या 2 ते 3 गोष्टी या 14व्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्समध्ये डिस्कस करण्यात आल्या. तर या कोणत्या होत्या? तर बघा, सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे WTO. आपण WTO बद्दल नंतर समजून घेऊ. आधी सगळ्यात पहिले हे मुद्दे समजून घेऊ की कोणते होते. तर सगळ्यात पहिला होता ई कॉमर्स शुल्क सवलत, ज्याला म्हणलं जातं मोरॅटोरियम ऑन कस्टम्स ड्युटीज ऑन इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन्स. आता मोरॅटोरियम म्हणजे काय? तर एक प्रकारे त्या ठिकाणी एखादी गोष्ट थांबवणे किंवा त्या ठिकाणी होल्ड करणे, त्याला काय म्हणलं जातं? मोरॅटोरियम. लक्षात घ्या, मी काय म्हणलं? मोरॅटोरियम. त्याचा अर्थ असतो आहे की सवलत देणे आणि त्यासाठी होल्ड करून ठेवणे. आता नीट समजून घ्या, ही पद्धत जी आहे ई कॉमर्स शुल्क सवलत, ही पद्धत 1998 पासून डिजिटल उत्पादनांवर शुल्क न लावण्याची सवलत दिलेली आहे. म्हणजेच समजा तुम्ही ॲपलचा मोबाईल घेतला, ठीक आहे, तर ॲपल मोबाईल बनतो कुठं? ॲपल मोबाईल आहे USA चा. USA ने काय केलं? त्याला बनवला चायनामध्ये, आणि चायनातून तो आपल्या भारतामध्ये आयात केला. बरं, USA ची ॲपल कंपनी आहे, म्हणजे हिचं हेडक्वार्टर कुठे? हेडक्वार्टर आहे USA मध्ये, पण तिने बनवला चायनामध्ये आणि पाठवला इंडियामध्ये. विकत घेतला तुम्ही. आता ॲपलने इंडियामध्ये बनवलाय का? नाही. ॲपल कंपनी आपल्या भारताची आहे का? नाही. ॲपल कंपनी कुठली आहे? अमेरिकेची. तर अमेरिका हा कसा देश आहे? तर विकसित देश. आणि अमेरिकामध्ये डेल आहे, ठीक आहे. अमेरिकेमध्ये भरपूर भारी ब्रँडेड आहेत की जे भारी म्हणजे मायक्रोसॉफ्ट आहे. मायक्रोसॉफ्ट. आता मेटा. म्हणजे अमेरिकेमध्ये जी सिलिकॉन व्हॅली आहे, या सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात असे डिजिटल ई कॉमर्स टाईप त्या ठिकाणी उत्पादन तयार होतात. डिजिटल उत्पादन तयार होतात. कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, टॅबलेट आहेत, मोबाईल चार्जर आहेत, ठीक आहे. अगदी मोबाईल भरपूर सारे आहेत. म्हणजे फक्त अमेरिकेचीकडेच नाही, तर चायना, जपान, साऊथ कोरिया अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल उत्पादन होतात. डिजिटल उत्पादनामध्ये फक्त कॅमेराच म्हणजे मोबाईलच नाही, तर कॅमेरे पण येतात. ज्या कॅमेऱ्यावरनं मी शूट करतोय तो सुद्धा कॅमेरा हाँगकाँगच्या साईडनं आलेला आहे. बरोबर? म्हणजे भरपूर असे जे डिजिटल उत्पादन आहेत, हे डिजिटल उत्पादन जर आपल्या देशात आले, ठीक आहे, हे डिजिटल उत्पादन आपल्या देशात आले, तर आपल्याला त्याच्यावरती जे आयात कर आहे, लक्षात घ्या कोणता? तर शुल्क त्यांच्यावर लावायचे नाहीत, ठीक आहे. कस्टम ड्युटी त्याच्यावर लावायची नाहीत. म्हणजे थोडक्यात आयात कर आकारायचा नाही. आयात कर आकारायचा नाही हे कोणी ठरवलंय? ऍक्च्युली हे सगळं ठरवलं होतं विकसित देशांनी. याच्या मागे कोण भामटे होते? तर हे सगळे विकसित देश होते. विकसित देशांच्यासाठी हे फायदेशीर आहे, कारण की त्यांच्या ॲपल कंपनीला चायनाच्या थ्रू आपल्या भारतामध्ये यायला इझिली ती येऊ शकते. कमी किमतीत ती वस्तू आपल्या भारतीयांना मिळेल. त्याच्यामुळे काय होईल? भारतामध्ये त्या वस्तूची मागणी वाढेल. त्या भारतामध्ये आपल्या या ॲपल कंपनीच्या मोबाईलची मागणी वाढेल. का वाढेल? कारण की ॲपलवरती आपण कस्टम ड्युटीज लावलेली नाही. लक्षात आलं? म्हणजेच शुल्क लावायचे नाहीत. भरपूर बघा, लक्षात ठेवा, जेव्हापासून आपण 1991 पासून जेव्हा आपण जागतिकीकरणामध्ये आलो आणि 1995 पासून जेव्हा WTO त्या ठिकाणी अस्तित्वात आली आहे, तेव्हापासून भारताला या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. आणि आता या परिषदेमध्ये भारताने याच्यावरती शेवटी तोंड उघडलं. भारताने सांगितलं, आता बघा भारताचा स्टँड काय? बघा, विकसित देशांचा बघा ना फायदा किती आहे. विकसित देश आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये किंवा चायनासारख्या विकसनशील देशातून आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये इझिली येऊ शकतात. आता इंडियाने काय स्टँडला, इंडियाचा जो स्टँड आहे ना, तो खूप भारी. इंडियाने सरळ सांगितलं की तुम्ही याच्यावरती परत एकदा विचार करा. आम्ही गरीब देश आहोत. आमच्या देशामध्ये थोडासा आयातीतून पैसा जर आला, ठीक आहे, तर आमच्या देशाला सुद्धा फायदा येऊन जाईल. व्यापारामध्ये जर आम्ही एकदम ओपन मार्केट ठेवलं, आम्ही सोडा किंवा अगदी गरीब देश आहे त्याने जर ओपन मार्केट ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बघा ना, साधी सिंपल गोष्ट आहे. बघ, इंडियाने समजा आयात शुल्क जर वाढवलं,
तर टॅक्स कोणाला मिळणार आहे? टॅक्स भारताला मिळेल. तिजोरी कोणाची भरली जाणार आहे? तिजोरी भारताची मिळेल. तर भारताने तिथं स्टँड असा ठेवला की ही जी सवलत आम्ही देतोय या सवलतीमुळे आमचं नुकसान होतंय. ओके, ही जी सवलत आम्ही देतोय या सवलतीमुळे नुकसान आमचं होतंय. नुकसान कोणाचं झालं? भारताचं झालं. पॉईंट लक्षात आले? तर इंडियाने आता हा स्टँड घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती पूर्णपणे सविस्तर असा निर्णय नाही झाला, पण इंडियाने हा स्टँड घेतला इथं की तुम्ही जे की ई कॉमर्स सवलत आहे, तुम्ही या ई कॉमर्स सवलतीला लवकरात लवकर काढून टाका. म्हणजे ही जी सवलत आपण देतोय ती पद्धत काढून टाका. ठीक आहे, भारताने हटवायची मागणी केली. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळं यावर एकमत मात्र झालं नाही आणि जोपर्यंत एकमत होत नाही, ओके, एकमत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा निर्णय घेतला जात नाही. हे पण लक्षात ठेवा. सगळ्या देशांनी मंजुरी देणं गरजेचं आहे. पण अमेरिकेसारखा देश, ज्या की अमेरिकन देशामध्ये डिजिटल प्रोडक्ट सगळ्यात चांगले बनतात. चीनसारखा जो देश, ज्याच्या देशामध्ये ओके म्हणजे कसलीही गॅरंटी नसलेले पण डिजिटल प्रोडक्ट बनतात चीनमध्ये, किंवा जपानसारखा देश, साऊथ कोरियासारखा देश, हे जे विकसित देश आहेत, आता चायना तर विकसित नाही, विकसनशील आहे, पण डिजिटलाइज प्रोडक्ट निर्माण करण्यामध्ये जरा थोडासा प्रगत आहे. असे देश या गोष्टीला थोडेसे विरोध करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसले. पॉईंट लक्षात आला? म्हणजे थोडक्यात आपण जर डिजिटल वस्तूंवरती आयात शुल्क लावलं तर आपला महसूल वाढतोय आणि भारताला महसुलाची गरज आहे. भारत एवढा श्रीमंत नाही की त्याने करोडो रुपयाचा महसूल हातातनं घालवायचा. ठीक आहे, तर भारताने इथं हे सांगितलं की आम्हाला ही पद्धत नकोय. आता दुसरी पद्धत आणखी ह्याच्यापेक्षा हटके आहे आणि भारी आहे. त्याला म्हणलं जातं बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे भविष्य. बहुपक्षीय व्यापार प्रणाली म्हणजे काय? तर बघा थोडक्यात इथं ह्याला थोडंसं इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट, ओके, इन्व्हेस्टमेंट, ओके, इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी, ओके, इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी, फॅसिलिटायझेशन, फॅसिलिटीज लक्षात, इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी डेव्हलप करण्यासाठी एक ॲग्रीमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. आता इथं काय, इथं शब्द महत्वाचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आता याचा अर्थ असा होतो की एक देश, समजा USA सारखा एक देश आहे, USA सारख्या एका देशातून कंपनी बाहेर येईल आणि ही कंपनी भारतासारख्या, आता मी भारताचं उदाहरण यासाठी देतोय कारण की आपण भारतात राहतोय. USAतली एखादी कंपनी इझिली आपल्या भारतात येईल आणि भारतामध्ये गुंतवणूक करेल. ठीक आहे, आता लक्षात घ्या, गुंतवणूक करेल. आता भारतात ज्यावेळेस ती गुंतवणूक करेल त्यावेळेस भारताने, ओके, आता अपेक्षित काय बघा, अपेक्षित आहे भारताने, ओके, कसल्याही प्रकारचे प्रशुल्क किंवा कसल्या प्रकारच्या अटी, कसल्या प्रकारचे कागदपत्र आणि भ्रष्टाचार करायचा नाही. प्रशुल्क लादायचे नाहीत, अटी मोठ्या मोठ्या ठरवायच्या नाहीत, कागदपत्राचे खूप जास्त कचकट ठेवायचे नाही आणि भ्रष्टाचार मात्र करायचा नाही. म्हणजे एकदम चांगल्या सोप्या पद्धतीने, म्हणजे कसल्याही प्रकारचा पेपरवर्क नाही वगैरे वगैरे वगैरे, अशा पद्धतीने USA मधल्या एखाद्या कंपनीला भारतामध्ये गुंतवणूक करायला सोपं पडावं. म्हणजे थोडक्यात गुंतवणूक सोपी व्हावी. ओके, गुंतवणूक सोपी व्हावी. लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतो, गुंतवणूक सोपी व्हावी या मागचा या ठिकाणी उद्देश आहे. पण USA कडून इंडियामध्ये जर एखादी अशी कंपनी येत असेल आणि गुंतवणूक करत असेल, बरं, तीच कंपनी सेम टू सेम अशीच कंपनी भारतात सुद्धा आहे, ओके, ही इंडियन कंपनी आहे, तर तुम्हाला असं वाटत नाही का की ही अमेरिकन कंपनी जर भारतात विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन जर आली तर आपल्या देशी कंपनीला मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल? म्हणून होईल ना, देशी कंपनीला मोठा प्रॉब्लेम होणार की नाही? मग जर देशी कंपनीला मोठा प्रॉब्लेम झाला तर ही पण एक धोक्याची घंटा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. सो USAने, ओके, USAची एखादी कंपनी भारतात आली तर ती कंपनी भारतात विदाऊट पेपर वर्क आणि भ्रष्टाचार वगैरे वगैरे अटी वगैरे असं न पाळता आली पाहिजे. ह्या गोष्टीला सुद्धा इंडियाने विरोध केला आणि विरोध यासाठी केला, इंडियाने सांगितलं की ही पद्धत जी आहे ना, ही जे ॲग्रीमेंट आहे ना, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट, ही पद्धत फक्त विकसित देशांनी ठरवलेली आहे. तर विकसित देशांनी ठरवली आहे. जर विकसित देशांनी ठरवली तर कुठल्या स्टँडवर ठरवली? काय गरज होती ठरवायची? काही गरज नव्हती ठरवायची. ओके, आम्हाला ही पद्धत मान्य नाही, तुम्ही ह्यावरती परत एकदा विचार करा. तर असा पण एक पद्धत या ठिकाणी आली. आणि दुसरी गोष्ट आहे,
ओके, दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कृषी अनुदाने, अन्न सुरक्षा आणि औद्योगिक, ही तिसरी गोष्ट. आता होतं कसं, त्याला म्हणलं जातं पब्लिक स्टॉक, ओके, पब्लिक स्टॉक होल्डिंग प्रोग्राम, पब्लिक स्टॉक, ओके, होल्डिंग प्रोग्राम. आता ह्याचा ओके, ह्याच्यावरती आहे ना WTOचं खूप मोठ्या प्रमाणात अगदी खूप जुन्या काळापासून, म्हणजे ज्यावेळेस बाली समिट झाली होती 2013-14च्या काळात, तेव्हापासून हा वाद आहे. ठीक आहे. तर आता पब्लिक स्टॉक होल्डिंग प्रोग्राम म्हणजे काय? बरेचसे देश काय करतात, अनेक देश, जनरली आता भारतासारखा देश, भारत देश काय करतो, भारत देश शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेतो. ठीक आहे, धान्य विकत घेतो. आता हा जो धान्य विकत घेतो हा शेतकऱ्यांकडून जास्त पैशात घेतोय ना. ओके, त्यांच्याकडनं जास्त पैशात घेतो, म्हणजे साधारणतः 25 रुपयाच्या हिशोबाने घेतो. पण पुढे तो काय करतो, स्टोरेज करतो. ओके, तो काय करतो, स्टोरेज करतो, त्याचा स्टॉक बनवतो. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ठिकाणी, आणि तिथून पुढं तो गरीब जनतेला, गरीब जनता जी आहे त्या गरीब जनतेला 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये अशा हिशोबानं तो गरीब जनतेला पीडीएस, ओके, पीडीएस माहिती ना, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्या पीडीएस पद्धतीने, या पीडीएस प्रणालीतून तो डिस्ट्रीब्यूट करतो. त्याच्यामुळं WTOचं असं म्हणणं आहे, ठीक आहे, WTO असं म्हणतंय की तुम्ही जे अनुदान देता, ओके, आता गरीब जनतेला तुम्ही अनुदान दिले, तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा MSP जाहीर करता, म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही 25 रुपयाने शेतकऱ्यांकडनं घेताय आणि 3 रुपयाला तुम्ही विकताय, 22 रुपये तुम्ही काय करताय, अनुदान देताय. मग 22 रुपयाचं अनुदान तुम्ही ह्यांना पण देताय. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी पण करताय. ओके, कर्जमाफी पण करताय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांकडे जो एक्स्ट्रा माल पडून आहे, ज्याचा व्यापार झाला पाहिजे, ओके, ज्याचा व्यापार झाला पाहिजे, शेतकऱ्यांकडे जो एक्स्ट्रा माल पडलेला असतो, किंवा शेतकऱ्यांकडे एक्स्ट्रा माल जो उत्पादित झालेला असतो, पडलेला म्हणण्यापेक्षा उत्पादित झालेला असतो, तो माल व्यापार मध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारात तो आला पाहिजे. पण भारत काय करतोय, भारत करतोय स्टोरेज. लक्षात आलं, भारत काय करतोय, स्टोरेज करतोय. आणि जेव्हा भारत स्टोरेज करतो, ही एक चुकीची गोष्ट आहे. तर ह्याच्यावरती आधारित सांगितलं की तुम्ही हे जे अनुदान वगैरे, म्हणजे भारताने सुद्धा हे सांगितलं की तुम्ही जे अनुदान मोजताय, आमच्या देशात खरंच संकट निर्माण होऊ शकतं, म्हणून भारत पुढचा स्टॉक बनवतो. दुष्काळ पडल्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीमधनं मोठ्या प्रमाणात गहू किंवा मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात करायचं कशाला, काही गरज आहे? आमच्या देशामध्ये जर अशी अवस्था आलीच की खूप दुष्काळ पडला आणि आम्हाला बाहेरनं आणावं लागलं, तर आमच्या देशाचं आणखी नुकसान होतं. तसंही आपण ऑइलवरती, गॅसवरती, दुसऱ्यांवरती डिपेंड आहोत. आता परत अन्नधान्यावरती जर दुसऱ्यांवरती आपण डिपेंड राहिलो तर प्रॉब्लेम होईल. आणि भारताचा असा एक स्टँड झाला की जर आम्ही हा स्टॉक बाहेर जरी विकायला काढला आणि अचानक आमच्या देशामध्ये जर गरज पडली, बरोबर, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून आम्हाला जो पैसा मिळणार आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरून आम्हाला जो धान्य मिळणार आहे, तो आमच्याच क्वालिटीचा किंवा एकदम चांगल्या दर्जाचाच असेल, ह्याची काय गॅरंटी? आणखी एक महत्त्वाचं डिस्कशन असं झालं की जे कॅल्क्युलेशन केलं जातं, अनुदानाच्या संदर्भातलं जे कॅल्क्युलेशन केलं जातं, ते कॅल्क्युलेशन WTOचं खूप जुनं कॅल्क्युलेशन आहे. त्याचा आधार तुम्ही अगदी 1980-90च्या काळामध्ये तुम्ही पकडताय, 1980-90च्या काळात पकडताय, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. तर तुम्ही जुन्या कॅल्क्युलेशनच्या बेसवर चाललात, असा भारताने आरोप केला WTOवर. उलट भारताने हे सांगितलं की तुम्ही कॅल्क्युलेशन पण नीट करा, आणि सध्या आम्ही जे अनुदान देतोय ते योग्य पद्धतीने देतोय. त्याच्यात कसल्याही प्रकारचं आम्ही काय स्टॉक करून जागतिक लेवलवरती धान्याची टंचाई किंवा धान्याचा तुटवडा किंवा धान्याचा पुरवठा आम्ही बंद करतोय, असं नाही करत. आम्ही फक्त स्टॉक करतोय आणि तो स्टॉक केलेला मटेरियल गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवतोय. आम्ही हे सगळं साठवून काय आम्हाला काय वरती घेऊन जायचंय का? बघा, नीट विचार करा. आपण साठवतोय मान्य आहे, पण तो साठवलेला भाग आपण गरीब लोकांना वाटतोय ना. जर गरीब लोकांना वाटतंय म्हणजे आपण चांगलंच काम करतोय, कारण की आपल्या देशाची पॉलिसी ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने आपण काम करतो. हे सगळे मुद्दे या ठिकाणी डिस्कस झाले आणि मला तरी असंच वाटतं की ह्या परिषदेतून खूप जास्त आउटपुट खूप चांगल्या पद्धतीने आलं नाहीये. पण हा एक आहे की हे 3 पॉइंट बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली तर कळालंच असेल की WTO मध्ये जे मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स होते त्याच्यामध्ये व्यापारामध्ये किंवा व्यापाराच्या ज्या तडजोडी केल्या जातात त्यात विकसित देश पुढे जायचा प्रयत्न करतात. मग आता इथं परत मुद्दा असा येतो की ही जीकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण एक तिसरा मुद्दा जर बघितला तर तोच येतो
की आपल्या WTO बद्दलची इन्फॉर्मेशन, त्याला आपण म्हणू बेसिक इन्फॉर्मेशन. बेसिक इन्फॉर्मेशन हे तुम्हाला बुक्समध्ये पण अवेलेबल आहे, पण तरी पण एक सांगतो. 1993च्या काळामध्ये एक डंकल प्रस्ताव आला होता. काय आला होता? डंकल प्रस्ताव. त्या डंकल प्रस्तावावरती 1994ला मोरोक्को ची राजधानी मर्राकेश, या मर्राकेश जवळ, या मर्राकेशमध्ये सगळे जमले आणि तिथं 15 एप्रिल 1994ला एक ॲग्रीमेंट झालं, एक करार झाला. आणि या करारानुसार पुढे जाऊन 1 जानेवारी 1995ला WTO स्थापन झालं. ठीक आहे. या WTO येण्याच्या आधी एक खूप मोठी परिषद होती, उरुग्वे राऊंड. सगळ्यात मोठी परिषद त्या काळात मानली जायची गॅटची. पण WTOची एक दोहा नावाची समिट आहे, 2001 मध्ये सुरू झाली होती. ती अजूनही चालूच आहे. ओके, त्याच्यावरती अजूनही मोठे मोठे मुद्दे चालूच आहेत. ओके, नागोजी ओकांजो इवायला इवियाला नावाच्या या ठिकाणी महासचिव आहेत. ओके, त्या नायजेरियाच्या इकॉनॉमिस्ट आहेत. त्यानंतर त्याचं मुख्यालय जे आहे ते जिनिवाला आहे. सदस्य 166 आहेत. ठीक आहे, सदस्य 166 आहेत. आणि जी ऑफिशियल लँग्वेज आहे ती इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश आहे, हे विसरायचं नाही. तर हा झाला तुमचा WTO बद्दलची एक बेसिक इन्फॉर्मेशन. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर्स पाहण्यासाठी या चॅनलशी जुळून राहा आणि हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.